राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार। 17 मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे समारोप। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या 23 ते 25 जागांसंदर्भात चर्चा। नागपूरमधनं नितीन गडकरी, बीडमधनं पंकजा मुंडे यांच्या नावाविषयी चर्चेची माहिती। आज होऊ शकते उमेदवारांची घोषणा। नवी दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा महायुतीच्या बैठकीची शक्यता। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शहांसोबत चर्चा करणार। अमरावतीमध्ये आयुक्तालयाबाहेर तुफान राडा। पांढरी खानमपूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरनं जमावाची पोलिसांवरती दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज। केंद्र सरकारकडनं सीएएची अधिसूचना जारी। देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। निवडणूक रोख्यांचे सर्व आकडे आज स्टेट बँक सुप्रीम कोर्टाला देणार। 15 मार्चला निवडणूक आयोग आकडे सार्वजनिक करणार। मराठवाडा रेल्वे कारखान्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। महाराष्ट्रामध्ये एकूण 506 प्रकल्पांचं लोकार्पण होणार। अजित डोवाल यांनी घेतली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट। गाझा युद्ध आणि बंद्यांच्या सुटकेबाबत चर्चा। रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात। 9 एप्रिलला ईद साजरी होणार। यशवंतराव चव्हाणांची आज 111वी जयंती। कराडमधल्या प्रीती संगमावर अजित पवार वाहणार श्रद्धांजली। मुंबईमधला कोस्टल रोड जनतेसाठी खुला। हाजी अली आणि पेडर रोडची वाहतूक कोंडी टाळून थेट मरीन ड्राईव्हला जाता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।